राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका पुतण्याचा वाद जगजाहीर आहे. पक्ष सोडून गेलेल्या अनेकांना काका शरद पवार हे त्याची चूक विसरून माफ करत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले आहे. असाच एक प्रकार सोलापूरमध्येही घडला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता पोस्टरवर आपला फोटो नसल्याने कार्यालयीन सरचिटणीस महेश माने या कार्यकर्त्याने काही वेळापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला सन्मान नसेल तर आम्ही पक्षात राहावे का असा प्रश्न उपस्थित करून आपली नाराजी बोलवून दाखवली. त्यानंतर त्याने मेळावा सुरू असलेल्या सुशील रसिक सभागृहात खुर्च्यांची फेकाफेकी केली. जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु माने यांनी काका साठे यांच्यासोबत हुज्जत घातली. राग आलेल्या साठे यांनी जा बाबा तू पक्ष सोडून म्हणून आपला राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर काका साठे हे माने यांच्यावर बरेच चिडलेले दिसून आले. एका महिन्यानंतर मंगळवारी माने हे जिल्हा परिषदेमध्ये काका बसतात त्या कार्यालयात आले आणि त्यांनी काकांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतले. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर हसू आले. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी तो फोटो घेतला आणि हा काय प्रकार असे विचारले. महेश आपलाच आहे, तो चुकला, त्याने चूक कबूल केली. पवार साहेबांकडे जाऊन माफी मागितली. साहेबांचे मन मोठे आहे, त्यांनी माफ केले असे साठे यांनी सांगितले. यावरून स्वतःला निष्ठावंत म्हणवणारे महेश माने पुन्हा काकांच्या नेतृत्वाखाली सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.